टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। खोक्या भोसले प्रकरणामध्ये त्यांच्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा आरोप सुरेश धस करतात। आपल्यासोबत अंजलीताई दमनी आहे, पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खोक्या भोसले प्रकरण बाहेर आलं आणि त्यानंतर बिश्नोई समाजाची काही माणसं मुंबईत फिरत होती असं म्हणतात सुरेश धस, आणि त्यांच्या खुनाचा कट होता असं सुद्धा म्हणतात। काय म्हणाल? मला वाटतं की सुरेश धस हे फार मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण कुठून त्यांनी हे सगळं काय कुठचा विषय त्यांनी कुठे जोडला त्याला काही अर्थच नाही आहे। म्हणजे कुठेतरी त्यांची कसं झालं की सुरुवातीला 2 महिने ते संतोष देशमुख यांच्या प्रकरणासाठी लढले म्हणून जरा चांगली इमेज त्यांची तयार झाली होती, आणि त्यानंतर बावनकुळेने केलेल्या गौप्यस्फोटामुळे ते धनंजय मुंडे यांना 2दा भेटले। या गोष्टी जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या त्या इमेजला तडा गेला, आणि ते गुपचूपपणे भेटले होते, कोणालाच न सांगता भेटले होते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा तडा गेला। त्यानंतर सतीश भोसलेचं सगळं प्रकरण बाहेर आलं आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा त्यांच्या इमेजला आणि एक तडा गेला। मग कुठेतरी सगळ्यांची सहानुभूती परत मिळावी त्यासाठी केलेला हा सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा वायफळ प्रयत्न आहे, याच शब्दात मी ते म्हणेन। आणि कुठेतरी त्यांनी आता हिंदी पिक्चर बघणं थोडं कमी करावं असं देखील मी सल्ला त्यांना नक्कीच देईन। नक्कीच, पण त्यांचं असं म्हणणं आहे की सतीश उर्फ खोक्या भोसलेनं सुरेश धस यांना हरणाचं मटण पुरवलं, मटण दिलं, आणि त्यामुळेच त्यांच्या हत्येचा जो कट आहे तो आखण्यात आला आणि त्यासाठी मुंबईमध्ये बिश्नोई गँगच्या लोकांना आणण्यात आलं असं सुद्धा ते म्हणतात। नाही, त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू दे, पण याच्यात काहीही तथ्य नाही आहे। मला वाटतं हे फक्त लोकांची सहानुभूती पुन्हा मिळवण्यासाठी केलेला वायफळ प्रयत्न आहे, दुसरं तिसरं काही नाही। यांचे जे आता जो गौप्यस्फोट केला आहे किंवा ज्या पद्धतीनं ते बोलतायत यामध्ये दम नाही असं म्हणायचं? प्रश्नच नाही, कारण त्याच्यात दम असता तर त्यांनी अगदी थेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या माध्यमांना ही माहिती दिली असती। पण ज्या पद्धतीने त्यांनी केलं की एका याच्याशी बोलताना त्या चर्चेतनं हा विषय आणणं, म्हणजे तो विषय नक्कीच सिरियस असू शकत नाही, आणि ही केलेली एक ज्याला इंग्लिशमध्ये आपण आफ्टर थॉट म्हणतो तसा प्रकार आहे। पण आता बऱ्याच प्रसारमाध्यमांपुढे ते जात आहेत, इंटरव्ह्यूज देत आहेत, आणि त्यामध्ये म्हणतात मी कधी हरणाचं मांस ग्रहण केलं नाही आणि चुकीच्या पद्धतीनं माझी इमेज बदनाम करण्याचं काम काही जणांनी केलं नाही। आता मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करायची नाही, मला त्यात काहीही तथ्य वाटत नाही। मनीषा बिडोले यांचं जे प्रकरण आहे ते तुम्ही बाहेर काढलं, त्याच्याबद्दल तुम्ही ट्विटसुद्धा केलं। या प्रकरणाचा पुढचा जो तपास आहे तो नेमका कशा पद्धतीने सुरू आहे, किंवा यामध्ये काही नवीन माहिती समोर येते का? नाही, याच्यात प्रचंड प्रमाणावर माहिती येते, कारण काल मी धनंजय देशमुख यांच्याशी बोलले, तर आज मसाजोगचे सगळे ग्रामस्थ हे कळमला जाऊन त्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत, कारण हेच प्रकरण तेव्हा धनंजय देशमुख यांनी पण म्हटलं होतं, आणि आता एका तो जो आरोपी होता त्याचा जो पुरावा आता सादर होतोय याच्यात देखील याचा उल्लेख आहे। आता मनीषा बिडवेचं मी नाव घेतल्याबरोबर जवळजवळ 6 ते 7 अशा व्यक्तींची माहिती माझ्याकडे आली आहे ज्यांना पण मनीषा बिडवेंनी त्याच्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्याच्यापैकी तर एक आत्ताचे खासदार जे आहेत शरद पवार गटाचे, त्यांच्या मेहुण्यांना देखील असाच त्यांनी रोवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती मला मिळाली आहे। इतर 6 ते 7 जणांची माहिती माझ्यापुढे येते। आता ती माहिती मिळाल्यानंतर पूर्ण त्याची चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत मी सगळी माहिती माध्यमांना देणार आहे। पण तुम्ही शरद पवार गटाचे खासदार म्हणतात, हे खासदार नेमके कुठले आहेत, त्यांचं काही नाव तुम्ही घेणार का? नाही, आत्ताच्या घटकेला आपण ते नको घेऊया। जेव्हा ती माहिती पूर्णपणे आणि ते सगळे FIR माझ्या हातात येतील तेव्हा मी पेपर सकटच बोलेन। म्हणूनच मला म्हणायचं आहे की हे कसं केलं गेलं, ती कोणासाठी काम करत होती, हे त्यातनं स्पष्टपणे बाहेर येईल। नक्कीच ताई, संजय राऊत यांनी तुम्हाला एक सल्ला दिला आहे, आणि तो असा आहे की बीड प्रकरण आता सोडून अंजलीताई दमानिया यांनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावं। यावर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? नाही, मी तर एक अतिशय सामान्य नागरिक आहे। या एका घटनेने मला अक्षरशः भावना असल्यामुळे मी हा विषय लावून धरला, तर ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे हे बीडच्या प्रकरणावर एक चकार शब्दांनी सुद्धा बोलले नव्हते,
पण आपण कसे संवेदनशील लोक आहोत म्हणून मी हा विषय लावून धरला. मी प्रत्येक विषय घेतला की तो अगदी शेवटपर्यंत लढते, मध्ये कधीही सोडत नाही. पण संजय राऊतांनी मला जो सल्ला दिला आहे की मी विकासावर बोलावं, तर मी काही खासदार नाही पण सामान्य नागरिक होऊन म्हणून मला जेवढ्या विषयांवर जमेल तेवढ्या विषयांवर मी लढेन, एवढं मात्र नक्कीच. तुरुंगाच्या समस्या वेगळ्या असतात असं देखील संजय राऊत म्हणतात. त्यांचं एक पुस्तक पण येतं आता. नाही, तुरुंगातल्या समस्या बऱ्याच असतात आणि आत्ताच्या घटकेला प्रत्येक तुरुंगात प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे हे देखील मला माहिती आहे. आर्थर रोडमध्ये अगदी गादीपासनं उशीपासनं चादर ही कितीला मिळते, महिन्याला त्याचे किती मोजावे लागतात. हा जर श्रीमंत आरोपी असेल तर त्यांना सहजपणे मिळतं. एवढंच नाही, सिगरेट दारू जे हवं ते मिळतं. कारण तुम्हाला कल्पना असेलच की छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांना आत 5 फुटाचा TV होता. तर मी तेव्हाच्या काळचे जे DG होते भूषण कुमार उपाध्याय यांना सांगून व्हिजिलन्स टीम पाठवून तो 5 फुटाचा TV बाहेर काढला होता. एवढंच नाही तर समीर भुजबळ यांना चिकन मसाला आणि वोडका देखील आत जेलमध्ये मिळत होती. हे सगळं थांबवलं होतं व्हिजिलन्स टीम पाठवून. तर हे सगळ्या जेलमध्ये सर्रासपणे होत आहे आणि हे थांबवण्यासाठी कसं झालं आहे, भ्रष्टाचार इतका वाढत चालला आहे की पोलीस म्हणा, बाकीची यंत्रणा म्हणा, जेल्स म्हणा, जिथे जिथे तुम्ही म्हणाल प्रचंड भ्रष्टाचार झालाय आणि हा थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न नक्कीच करायला हवा. पंतप्रधान कोण असतील देशाचे पुढचे भावी पंतप्रधान किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा कोण चालवणार यावर सुद्धा सध्या राजकीय चर्चा बऱ्याचशा सुरू आहेत. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रातून मोदींचा वारसदार असेल. यावर फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की वडील असताना मुलांना त्याचा विचार करायला नको. यावर पुन्हा संजय राऊत म्हणतात की मग आडवाणी असताना मोदींना कसं पंतप्रधान केलं. प्रकरण वाढत चाललं असं म्हणावं. नाही, आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही मला माहीत नाही, कारण मी त्याच्यासाठी फार छोटी आहे. संजय राऊतांना बहुतेक रात्री स्वप्नात अनेक गोष्टी कळत असतील की मोदींनी किंवा त्यांना मोदींनी येऊन फोन करून सांगितलं असेल. तर ह्याच्यात काय तथ्य आहे काय नाही की ते हवेत बोलतात मला माहीत नाही आणि त्याच्याबद्दल मला खरंच काही बोलायचं नाही. कुणाल कामरा प्रकरण झालं, समन्स बजावण्यात आलेलं आहे. कुणाल कामरा कुठे अजूनही माहीत नाही. तामिळनाडूमध्ये आहे असं बोललं जातं आणि त्याची एक ऑडिओ क्लिप पण व्हायरल झाली आहे. पण त्या दिवशी शोला जे प्रेक्षक आले होते त्यांनासुद्धा आता चौकशीला सामोरं जावं लागेल असं बोललं जातं आहे. त्यांनाही समन्स बजावणार आहेत मुंबई पोलीस. या एकंदरीतच प्रकाराकडे कसं पाहता, कारण यावर टीका टिप्पणी सुरू झाली आहे की ही हुकुमशाही आहे. नाही, हुकुमशाही आहे याच्यात काहीच शंका नाही. कारण जे प्रेक्षक कुठलाही कार्यक्रम बघायला जातात तर त्या कार्यक्रमात तो व्यक्ती काय बोलणार आहे हे काही त्यांना स्वप्नात दिसत नाही. तर आपण तिकीट काढून थोडीशी एंटरटेनमेंट व्हावी म्हणून आपण कार्यक्रमाला जातो आणि एका कॉमेडी शोला जातो. तर तिथे जाऊन त्यांना असं सगळं ऐकायला लागलं असेल असं त्या प्रेक्षकांना माहिती देखील नसेल. तर असे काही आरोप करणं आणि त्यांनासुद्धा समन करणं मला वाटतं हे अतिशय धक्कादायक आहे आणि ही हिटलरशाही आहे, याच्यात काहीच शंका नाही. एंटरटेनमेंट इंडस्ट्री सुद्धा अंडर स्कॅनर आहे सरकारचे असं म्हणा. नाही, आणि याच्या पुढे मग सगळ्यांनाच बोलताना कुठल्याही कार्यक्रमाला जाताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल की आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला सरकार काहीच्या काही करतंय आणि हे सगळं थांबवलं पाहिजे. सेवेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या मुद्द्यावरती सरकारला काही पत्र वगैरे तुम्ही लिहिणार, जाब विचारणार? आत्तापर्यंत तसा विचार केला नाही, पण हे ऐकल्यावर मात्र नक्कीच करायला लागेल आणि तसं ट्विट आणि पत्र देखील मी पाठवेन. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी अंजलीताई दमानिया यांनी मांडली आहे आणि लवकरच एक पत्रकार परिषद त्या घेणार आहेत आणि तो खासदार नेमका कोण आहे ज्याच्या सोबत त्या महिलेचे संबंध होते, त्याच्या मेहुण्याचे संबंध होते, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.